सर्वांचा आवडता सर्वांचा लाडका बुद्धी देवता अर्थात गणपती। या गणरायाचं उद्या आगमन होत आहे, ज्याची आतुरता प्रत्येक जण कित्येक महिन्यापासून करतोय। उद्या त्यांचं आगमन होणार आहे, त्यासाठी बाजारामध्ये मोठी रेलचेल आहे, मोठी गर्दी बाजारामध्ये दिसत आहे। कोणी फुलं खरेदी करत आहे, तर कोणी पाच फळं, तर कोणी गणपती खरेदी करत आहे। यावेळेस मार्केटमध्ये विविध प्रकारचे प्लास्टिकचे फूल आणि विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य देखील आलेले आहे। या साहित्यामुळे गणपतीचे जे डेकोरेशन आहे ते अत्यंत असं सुंदर देखणं दिसणार आहे। शिवाय विविध प्रकारच्या रांगोळी आणि विविध प्रकारच्या मिठाई याचे देखील दुकान मोठ्या प्रमाणात सजले आहेत। अगदी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत मोदक आहेत। या मोदकांची चव देखील वेगवेगळ्या प्रकारची आहे। आणि यावेळेस मार्केटमध्ये मखर जे आहेत ते खूप सुंदर प्रकारचे मखर आले आहेत, ज्या मखरवर आपले गणपती बाप्पा जे आहेत विराजमान होणार आहेत। विविध प्रकारचे मंडप हे सजावटीसाठी आहेत। ज्या ते घरामध्ये एखादा मंडप लावायचा असेल, डेकोरेशन करायचं असेल, तर हे रेडीमेड मंडप बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाले आहेत। ते देखील खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी बाजारात झालेली आहे। प्रत्येक जण आपल्या गणपती बाप्पाचं आगमन करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे। काही जण जल्लोषात आपल्या गणपती बाप्पाला आजच घेऊन जात आहेत। आपल्या मित्र परिवारांसह, फॅमिलीसह गणपती बाप्पा मोरया या घोषणेसह कित्येक परिवार हे गणपती बाप्पा घेऊन जात आहेत। लोकप्रधान न्यूज साठी मी अशफाक प्रताप, सोलापूर। गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, तुम्ही पूजा साहित्य विकतात, तर यावेळेस आणि मागच्या वेळेच्या पूजा साहित्याच्या भावामध्ये काय फरक आहे का? यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस चांगल्यापेक्षा चांगला भाव भेटलाय का? एकूण गिरायकाची जी आहे ते रेलचेल कशा, गिरायक कसं आहे, भरपूर आहे का काही महागाईमुळे घटलं आहे बऱ्यापैकी? अच्छा, तुम्ही आता काय काय विकता या त्या ठिकाणी? अच्छा, म्हणजे तुम्ही हे रांगोळीचे साचे सुद्धा विकता, म्हणजे रांगोळी यामध्ये एकदम अशी सोपी अशी रांगोळी होते, बरोबर? चाळण सुद्धा आहे, बरं। ठिकाणी तुम्ही स्टॉल लावलेले आहेत डेकोरेशनचे, गणपतीचे मंडप वगैरे आहेत, तर साधारण कसले मंडप आहेत? आपल्या इथे जवळपास 40 वर्षापासूनची परंपरा आहे। शेखर केकडे यांनी हे जे मंडप आहेत ते सुरुवातीला जन्मास आणलं, तर त्यांनी आणल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्या महाराष्ट्रामध्ये श्रीमंडप या नावाने आपले मंडप विक्री होतात। आपले जवळपास दरवर्षी 25,000 मंडप शिल्लक होतात आणि विक्री होतात। साधारण किती प्रकारचे मंडप आहेत तुमच्याकडे? त्याच्यामध्ये दरवर्षी आपण जवळपास एक 60-65च्या रेंजमध्ये डिझाईन काढतो। अच्छा, आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 महिने अगोदर बुकिंग चालू होतं। अच्छा, आपलं एक्झिबिशन होतं होलसेल व्यापाऱ्यांसाठी। त्यानंतर जे मंडप व्यापाऱ्यांकडून घेऊन संपल्यानंतर जे शिल्लक राहतात मागे, ते आपण इथे रिटेल विक्रीमध्ये आहे त्या होलसेल रेटमध्ये रिटेल विक्री, होलसेल भावामध्ये रिटेल विक्री। अच्छा, आणि मखर काय काय प्रकारचे आहेत तुमच्याकडे? मखर आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे। मखर आपलं सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या ठिकाणी आपली विक्री होते। प्लायमध्ये असतो तो आणि इको फ्रेंडली आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याला, प्लास्टिक वगैरे काय नाही। मखरची काय प्राइस आहे? मखरची प्राइस जी आहे ते जवळपास 1000-1200 वगैरे असते। आज शेवटचा दिवस आहे, आपण आहे त्या रेटमध्ये ती मखर विक्री करतो। अच्छा, आणि मंडपची काय रेंज आहे? मंडपची रेंज 2000 पासून जवळपास 10,000 रुपयापर्यंत मंडप आहे। ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? ग्राहकांचा रिस्पॉन्स यावर्षी खूप चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे, गर्दी भरपूर आहे यावर्षी। मागच्या वर्षी जसा प्रत्येक व्यापाऱ्याला तोटा झाला, यावर्षी तोटा कुणाला झालेला नाही। उद्या गणपती बाप्पा येत आहेत, काय मागणं मागसाल गणपती बाप्पाकडे? सोलापुरामध्ये पोट जसं पडलंय तसंच व्यापाऱ्यांची विक्री होऊ दे, शेतकऱ्यांना भरपूर धनधान्य मिळू दे, एवढंच मागणी, बाकी काहीच